नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो आहे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या सकाळ माध्यम समूह आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशननं जे एक नवीन आयाम हाती घेतलेला आहे, नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे, या अनुषंगानं आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करतो आहोत. आता मी जाणार आहे थेट या सगळ्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे जे सगळे अँबॅसिडर आहेत किंवा जे लीडर आहेत त्या ठिकाणचे, ते पण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी आता जाणार आहे नाशिकला श्रीकांत घरटे तिथे आहे. श्रीकांत हा तिथल्या महात्मा गांधी विद्या मंदिर फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि तिथला त्या कॉलेजचा तो लीडर आहे. श्रीकांत, मला सांग, आता या सगळ्या नेटवर्कमध्ये तू सहभागी झालेला आहेस, मुंबईत झालेल्या कार्यक्रमातही तू सहभागी झालेला होतास. या सगळ्याचा अनुभव तुझा कसा राहिला आहे आणि आपण जे बदल घडवू पाहतो आहे, ज्या कल्पना तुम्हाला मांडायच्या आहेत आणि ज्या कल्पनांना तुम्हाला व्यासपीठ मिळवायचं आहे आणि त्याची एक ज्याला आपण काय म्हणू एक मूर्त स्वरूपामध्ये ती सगळी कन्सेप्ट येऊ पाहते आहे, याच्याकडे तू कसं पाहतो? सर, आम्हाला प्रत्येक युवकाला असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला ज्या घडत असलेल्या गोष्टी त्यात बदल घडायला हवा. ते एक सामाजिक विषमता असते, शैक्षणिक विषमता असते, इवन आर्थिक विषमता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या आपण त्याला कारणीभूत आपणच लोक आहोत. सो त्यात चेंज व्हायला पाहिजे. पण आता हा चेंज आपण नेहमी आपलं एक्सपेक्टेशन काय असतं की कोणीतरी घडवून आणला पाहिजे. तर माझं मत असं असेल की तिथे आपण जर स्वतःच सुरुवात केली तर आपल्याकडे बघून आणखीन 2 लोक इन्व्हॉल्व होतील आणि अशा प्रकारे आपण त्यात एक विषमता दूर करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. आणि युवकांमध्ये बरेचसे सुप्त गुण असतात. सगळे एक कन्व्हिन्सिंग पॉवर असते. कोणत्याही व्यक्तींची मानसिकता बदलायला ते इझिली काम करू शकतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याला व्यासपीठ मिळत नाही. तर मग हे जे काही असे गुण असतात एक ते डॉर्मंट स्टेजमध्ये निघून जातात. सो एक सकाळने जो इनिशिएट केलेला प्रोग्राम आहे त्यात एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे की युवकांना एकत्र येण्याचा आणि त्यांचे मत मांडण्याचा, आणि त्यात एक चांगला बदल घडून येऊ शकतो असं मला तरी वाटतंय. अगदी बरोबर. एक चांगला मुद्दा मांडलास की कुणीतरी येईल आणि बदल घडवेल असं जे आपण कायम म्हणतो, त्याच्यापेक्षा आपण स्वतः बदल घडवूया. कदाचित आज मी एकटा आहे पण नंतर माझ्यासोबत आणखीन 2 येतील, मग दोघांसोबत 4 जण येतील. असं करत 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 ही सगळी बदलाची प्रक्रिया जी आहे ती साधली जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तू मांडलेला की कन्व्हिन्सिंग पॉवर या आजच्या तरुणांमध्ये नक्कीच आहे. आणि त्या कन्व्हिन्सिंग पॉवरला म्हणजे पटवून देऊ शकण्याच्या क्षमतेला जर योग्य व्यासपीठ मिळालं तर हे बदल नक्कीच घडू शकतात. आता हाच मुद्दा घेऊन मी आता जाणार आहे कृतिकाकडे. कृतिका चौधरी, जी बिर्ला कॉलेजची विद्यार्थिनी आहे कल्याणमधल्या, आणि ती पण यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची लीडर आहे त्या कॉलेजची. ती पण मुंबईतल्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली होती. तिचा अनुभव कसा राहिला आणि या सगळ्या आपण ज्या कल्पनांचा विचार करतो आहे, तरुणांमधल्या ज्या कल्पना आहेत त्यांचा जो सगळा विचार करतो आहे, त्याच्याकडे ती कसे पाहते? कृतिका. नमस्कार. मला एकदा विद्यार्थी कीर्तने म्हणून या सकाळच्या एक एडिटर आहेत, त्या स्वतः एकदा आमच्या कॉलेजमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी आमच्यासमोर एक कल्पना मांडली की तुम्हाला सगळ्यांना यूथ घडवायचं आहे. तर हे सेंटेन्स ऐकल्या आम्ही तर घाबरलोच की अख्खा देश आम्हाला कसा घडवायचा आहे. पण कुठेतरी जेव्हा तिने हळूहळू सुरुवात केली आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे, तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. आम्हाला आमिर काफिर यांच्याकडून ट्रेनिंग मिळालं. जगात टोटल 7 लोक आहेत जे मॅनेजमेंट ट्रेनिंग, स्ट्रेस लेवल, हाऊ टू मॅनेज युअर सेल्फ, देन लिडरशिप क्वालिटीज ह्या सगळ्यांवर ट्रेन करतात आणि ते 2nd नंबरवरती आहेत. आणि 12 वर्षापूर्वी त्यांनी रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी यांना ट्रेन केलं आणि त्यांच्यातर्फे आम्हाला ट्रेनिंग मिळते म्हणजे ती एक खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला पूर्ण दिवसभर ग्रँड हयात हॉटेलमध्ये आम्हाला खूप छान पद्धतीने ट्रेनिंग दिलं गेलं, ॲक्टिव्हिटीज घेण्यात आला आणि खूप वेगळ्या स्टुडंट्सला आम्हाला भेटता आलं. तर कुठेतरी कळलं की कोणाच्या स्ट्रेंथ आहेत, कोणाचे विकनेसेस आहेत आणि सगळ्यांचे स्ट्रेंथ एकत्र करून आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून नक्कीच आपला देश पुढे जाऊ शकतो. कारण यूथ जी आहे आजची देशाची ती सगळ्यात जास्त मोठी स्ट्रेंथ आहे. आणि आपण म्हणतो की जसे नरेंद्र मोदी जे आहेत ते सुद्धा आजकाल म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांना घेऊन आणि त्यांना सुद्धा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कमध्ये इंटरेस्ट आहे. इवन आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत. तर कुठेतरी सगळ्या मोठ्या लोकांचे आम्हाला सपोर्ट मिळतात. त्यामुळे आम्ही नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू. आणि एक सळसळतं जे रक्त असतं आमच्या यूथमध्ये ते आम्हाला नवीन आयडियाज आणि जे आत्तापर्यंत कधी घडलं नाही आहे ते करण्यासाठीची जी एक इच्छा असते ती नक्कीच आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जाईल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. तरुणांमधलं हे सगळं जे सळसळतं चैतन्य आहे त्याला एक योग्य दिशा मिळावी, योग्य प्लॅटफॉर्म मिळावा, हा सगळा या उपक्रमापाठीमागचा हेतू आहे. आणि नरेंद्र मोदींचा उल्लेख तू केलास. त्या परवाच्या 5 सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की तुम्हाला काय बनायचं आहे यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे त्याचा विचार करा. आणि मला वाटतं या तरुणांना सुद्धा काहीतरी करून दाखवायचं आहे. ज्या चांगल्या कल्पना आहेत त्या मांडायच्या आहेत,
त्याचं सादरीकरण करायचं आहे आणि त्यातल्या ज्या बेस्ट कल्पना आहेत त्याला एक व्यासपीठ मिळेल आणि त्याचं सादरीकरण केल्यानंतर त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती सगळ्यांना मिळून करायची आहे. हाच मुद्दा घेऊन आता मी जाणार आहे ओंकारकडे. ओंकार भोपी हा ICL झुंझुनवाला कॉलेज जे वाशीमधलं आहे तिथला विद्यार्थी आहे, तिथला तो आपला यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा लीडर आहे. ओंकार, आता या सगळ्या, आता जसं कृतिका म्हणाली किंवा श्रीकांत म्हणाला तसं या सगळ्या आपण जे व्हिजन मांडतो आहे त्या व्हिजनमधली तुझी भूमिका काय असेल? सर्वप्रथम जेव्हा मला सकाळकडून ही न्यूज मिळाली की यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या धोरणाद्वारे आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळत आहे म्हणजे यूथला. कारण आपण यूथ नेहमी विचार करत असतो की समाजात हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत. शिक्षक असो, सेमिनार्स असो किंवा काही असो, मित्रांबरोबर आपण हे नेहमी डिस्कस करत असतो. पण आपल्याला कधी म्हणजे माहीत नसतं किंवा आयडिया नसते की आपल्याला नक्की करायचं काय. आपल्याकडे एक म्हणजे सपोर्ट नसतो कोणाचा की आपल्याला काही यूथ व्हॉइस काढायचं असेल, रेज करायचं असेल सोसायटीतले काही मुद्दे वगैरे. तर सकाळच्या धोरणामुळे आम्हाला म्हणजे सोसायटीत म्हणजे जे मुद्दे आहेत त्यांना रेज करता येईल. कारण आम्ही जेव्हा ग्रँड हयातला भेटलेलो तेव्हा आमिर काफिर सर यांनी ट्रेनिंगमध्ये आम्हाला सांगितलेले वुमन सेफ्टी याच्यावर आमच्या चर्चा झालेल्या आणि तेव्हा आम्हाला समजण्यात आलं की त्यांच्यावर होणारे अत्याचार म्हणजे एकूण किती मुद्दे आहेत ते त्यांनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले आणि ते आम्हाला बघायला भेटले. कारण आपण फक्त रेप केसेस वगैरे यांच्याबद्दल बोलत असतो किंवा लॉ चेंज होतात पण त्यांच्यात स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्या जात नाहीत. मग त्यांच्याद्वारे आम्हाला अजून मुद्दे कळण्यात आले की अजून कोणकोणते प्रॉब्लेम्स ते फेस करतायत. फक्त वुमेन्स सेफ्टी नाही तर अजून सेफ्टीज काही प्रकारच्या आहेत म्हणजे त्या अजून आपल्याला रेज करायच्यात. तर जेव्हा आम्ही कॉलेजला असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा जरी कॉम्पिटिशन असला कॉलेजचा इंट्रा कॉलेजेट तरी आम्ही पार्टिसिपेट करतो. आणि शिक्षकांनी एकदा मला प्रश्न विचारलेला की जर तुला इंडियाचा प्राईम मिनिस्टर बनवला तर तू काय करशील. मी बोललेलो पहिला मी लॉज आहेत त्याच्यात थोडंसं चेंज करेन किंवा मग सांगेन चेंज इन लॉ शुड नॉट बी इनफ, देर शुड बी चेंज इन अस. फक्त लॉज आपण नेहमी चेंज करत बसतो पण लॉज कधी आता लॉज आहेत तरी आपण स्ट्रिक्ट ॲक्शन कधी कधी घेतल्या जात नाही आहेत. आपल्यात सुद्धा काहीतरी महत्त्वाच्या भूमिका आहेत म्हणजे आपल्यात तरी काहीतरी बदल झाले पाहिजेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या थ्रू आपल्याला काहीतरी आम्ही सुद्धा आता कॉलेजमध्ये काही प्रोजेक्ट राबवणार आहोत त्याच्या थ्रू आम्ही काहीतरी चेंज आणणार आहोत आणि सकाळचं धन्यवाद करतो की त्यांच्यामुळे आम्हाला हा सपोर्ट मिळाला आहे. अगदी चांगला मुद्दा तू आता मांडलास की कायद्यात फक्त बदल करून चालणार नाही तर स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे आणि स्वतःमध्ये जेव्हा बदल घडेल तेव्हा समाजामध्ये आपसूकपणे हा बदल आपण घडवून आणू शकतो. हा एक आत्मविश्वास, एक आत्मभान या सगळ्या तरुणांमध्ये आहे हे आपल्याला सगळं दिसतं आहे. कारण हे सगळे विद्यार्थी बोलत आहेत, हे सगळे तरुण बोलत आहेत, हे सगळे यंग इन्स्पिरेटर्स बोलत आहेत ज्याला आपण म्हणू की ज्यांच्यामध्ये एक ऊर्जा आहे, एक चैतन्य आहे आणि काहीतरी चांगलं घडवण्याची क्षमता या सगळ्या मुलांमध्ये आहे. हाच मुद्दा घेऊन मी आता जाणार आहे दीप्ती कट्टी हिच्याकडे. दीप्ती कोल्हापूरमध्ये आहे आणि तिथल्या सी सायबर कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे. दीप्ती, मला सांग आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं व्हिजन मांडलेलं आहे, त्यांची भूमिका मांडलेली आहे. या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्ककडं तू स्वतः कसं पाहतेस? तू या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग बनलेली आहेस. होय सर, नक्कीच. मी या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कची एक लीडर म्हणून काम करते. सर, जेव्हा एक लीडर म्हणून मी जॉईन झाले या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कला तेव्हा एक वेगळासा एक आत्मविश्वास वाढल्यासारखा झाला. जेव्हा मी ते ट्रेनिंग अटेंड केलं मुंबईमध्ये तर जेव्हा ते ट्रेनिंग अटेंड करून मी जेव्हा बाहेर पडलो तो जो बदल होता तो मी आज कधी विसरणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बदल फक्त माझ्यात नव्हे तर हे नेटवर्कमध्ये आपण बाकीच्या पोरांना आणि आजच्या युवक आणि युविकामध्ये कसं आणणार हा प्रश्न आमच्या समोर पडला. तर यंग इन्स्पिरेटर नेटवर्क हे एक आम्हाला सपोर्ट, एक मोटिवेशन, कुठलीही गोष्ट करायच्या आधी आम्हाला एक सपोर्ट आणि मोटिवेशनची गरज असते आणि हे यंग इन्स्पिरेटर नेटवर्क एक मोटिवेशनचं काम करायला लागले. कुठलीही गोष्ट करताना एक मनात भीती असते. करिअर तर आम्ही करतोच एक यंग म्हणून या कंट्रीचे, बट एक काहीतरी सोशल कॉन्ट्रीब्युशन तर असलंच पाहिजे ना. नुसतं आपण प्रश्नच काढत बसले, आपल्याला आता जर बघितलं तर भरपूर प्रश्न आहे आपल्यासमोर. पाण्याचा प्रश्न आहे, सेक्युरिटी, सेफ्टी, महागाई, पण नुसतं जर प्रश्नच काढत बसल्याचं सोल्युशन कोण काढणार? पण हे यंग इन्स्पिरेटर नेटवर्क आम्हाला एक सपोर्ट आहे, आम्हाला एक मार्ग दाखवणार आहे की हे प्रॉब्लेम्स आपण कसं सोडवण्याचे.
आणि आपण म्हणतोय की आपण इंडिया म्हणजे एक यंग कंट्री आहे, तर हा एक नेटवर्क फॉर्म करून आम्ही हे सगळे प्रश्न एका पाठोपाठ एक सोडणार आणि हे जर एक सगळे यंग एकत्र आले तर आपला भारत थोड्या वर्षात कुठून कुठं जाईल हे आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी खूप चांगला मुद्दा मांडलेला आहेस की फक्त आपण प्रश्नच काढत बसून उपयोगाचा नाही, तर त्या प्रश्नांना उत्तर सुद्धा शोधलं पाहिजे आणि ही उत्तर शोधण्याची प्रक्रिया म्हणजेच भारत घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण हा जो नारा दिला आहे की हम मिलकर भारत बदलेंगे, याच अनुषंगानं आपण या कार्यक्रमात चर्चा करतो आहे. पुढच्या सत्रातही पुढच्या सेगमेंटमध्येही आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.